संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड पलूस. संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मिरज या ठिकाणी मॉड्युलर ICU आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटर या कामांचा लोकार्पण समारंभ. या समारंभाला उपस्थित असलेले सांगली विभागाचे खासदार माझे मित्र विशाल पाटील, आपल्या विभागाचे आमदार माजी पालकमंत्री आमचे ज्येष्ठ सहकारी सुरेशभाऊ खाडे, जे आता भाषण करून मिरजेला गेले, सांगलीला गेले, ते आमदार हितेश नायकोडी, आपले अधिष्ठाता डॉक्टर अनिल गुरव, डॉक्टर प्रियंका राठी, DPO श्री पाटील, डॉक्टर रुपेश शिंदे आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर्स, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, पत्रकार बंधू आणि मित्रांनो, आज आपल्या शासकीय महाविद्यालयामध्ये आणि या रुग्णालयामध्ये मॉड्युलर ICU आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचं लोकार्पण माझ्या हस्ते संपन्न झालं, असं पहिल्यांदा मी जाहीर करतो. या नवीन सुविधेचा गोरगरिबांनी सामान्य माणसाला लाभ व्हावा ही अपेक्षा करतो आणि सगळ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मी विनंती करतो याचा लाभ सामान्य माणसाला कसा लवकरात लवकर करता येईल याची व्यवस्था त्यांनी करावी. बंधूंनो, आता अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि या विभागाचा मंत्री म्हणून गेल्या कार्यकाळामध्ये 15 महिने मला मिळाले होते आणि आता 2 महिने माझा पुन्हा नव्याने झालेले आहेत. हे खातं पुन्हा एकदा मी मागून घेतलं. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आमचे नेते अजितदादा पवार यांचं मला मनपूर्वक आभार मानले पाहिजे की माझ्या हातून जी राहिलेली जी कामं होती ती पूर्ण करण्यासाठी हा विभाग त्यांनी मला पुन्हा दिला. यावर त्यांची मी मनपूर्वक आभार मानतो. आपल्याला आठवत असेल त्याचा उल्लेख आताच रुपेश शिंदेने केला की ज्या ज्या वेळेला खाडे साहेबांच्या विनंतीवरून आणि आमंत्रणावरून मी या हॉस्पिटलला आलो, त्यावेळेला आपल्या या हॉस्पिटल आणि कॉलेजच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या पुरवण्याचा प्रयत्न आम्ही दोघांनी प्रामाणिकपणे केला. आपल्या वैद्यकीय शिक्षण विभागाचं मी 2 गोष्टी ठरवलेल्या आहेत. एक, या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये गरीब विद्यार्थी प्रवेश घेतात आणि जे मेरिटमध्ये असतात अशालाच प्रवेश या शासकीय महाविद्यालयात मिळतो. जी श्रीमंत मुलं आहेत, जी डॉक्टरांची मुलं आहेत की ज्यांना डोनेशन आणि फी देणं परवडतं, ही अनेक कोट्यातून ही खाजगी महाविद्यालयामध्ये जातात आणि या आपल्या महाविद्यालयामध्ये ज्यांना फी आणि डोनेशन देणं परवडत नाही अशी मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना आपण प्रवेश देत असतो. आणि मग ही जबाबदारी आहे शासनाची अशा विद्यार्थ्यांचं शिक्षण चांगलं होणं, त्यांना सगळ्या सोयी आणि सुविधा देणं आणि तशा प्रकारचा स्टाफ करण्याचा प्रयत्न करणं ही आमची जबाबदारी आहे. म्हणून आमचं पहिलं ध्येय असलं पाहिजे की आपल्या या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींच्या सगळ्या सोयीसुविधा करणं, त्यांना उच्चतम दर्जाचं शिक्षण देणं, ज्याचा उल्लेख खासदारांनी आपल्या भाषणामध्ये केला आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं या देशसेवेची गरीब माणसाची सेवा करण्यासाठी त्याला तयार करणे काम आपल्याला पहिल्यांदा हातामध्ये घ्यावं लागेल. मला आठवते ज्याचा उल्लेख रुपेशनी केला
की ज्यावेळेला आलो त्यावेळेला आपण सांगितलं होतं की फार जुनी आमची हॉस्टेलची इमारत झालेली आहे. आधी पावसाळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि मी तात्काळ त्यावेळेला आम्हाला आठवत आहे या वसतिगृहाच्या आणि विद्यार्थिनींच्या आपण 17 कोटी रुपये मंजूर केल्या तर त्याचं आता निविदा निघालेली आहे. मला वाटते लवकरात लवकर PWDच्या लोकांना बरोबर नाही का आलेत काय तर ते कोण आहे तुला बघा. त्याला तात्काळ आपण हे कशा पद्धतीनं पावसाळ्यात आत काम होईल त्याची व्यवस्था करा. मला एक फोन त्यांना जोडून द्या. आणि त्यानंतर आपण बघितलं की आपल्यासाठी ज्या ज्या सुविधा पाहिजे त्याचा उल्लेख खाणे साहेबांनी केला. आपल्याला मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर 25 कोटीचं आपण मंजूर केलं. सांगली रुग्णालयासाठी आपण 25 कोटी रुपये दिले. मॉड्यूलर ICU साठी 40 बेड 21 कोटी मिरजेला आपण दिले. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर ऑप्थॉल्मॉलॉजी डोळ्याचं युनिट 10 कोटी रुपये दिले. डिजिटल सबस्क्रिप्शन युनिट 42 कोटी रुपये आपण दिले. आणि महाराष्ट्रातील पहिला सरकारी दवाखान्यामध्ये हा प्रोजेक्ट आपण राबवला. CHC साठी सांगली सिव्हिलमध्ये 15 कोटी. लायब्ररी ग्रंथालयाचे विस्तारीकरण आधुनिक ग्रंथालय 2 कोटी 63 लाख. लेक्चर हॉल प्रॅक्टिकल हॉल 32 कोटी. मुलामुलींचं 300 क्षमतेचं वसतिगृह ज्याचा उल्लेख मागाशी मी केला तो नवीन बांधकामाचं 19 कोटी आणि दुरुस्तीचं 17 कोटी. त्यानंतर कॅटलॅब आपण 46 कोटी मंजूर केलेले आहे. म्हणजे तांत्रिक काही अडचण आली. मी यावेळेला बोलताना म्हणालो होतो की यापूर्वी मिरजेला हृदयविकारासाठी म्हणजे हार्टसाठी इथं अनेक प्रदेशातून लोक येत होते आणि या हॉस्पिटलला ही व्यवस्था नाही याचा धक्का मला द्यायला बसला होता. मी ताबडतोब ही कॅटलॅब मंजूर केली. परंतु ती तांत्रिक काहीतरी कारणामध्ये अडकलेली आहे. मी मुंबईला गेल्यानंतर ही तांत्रिक अडचण दूर करेन आणि लवकरात लवकर हा विभाग कसा सुरू होईल यासाठी मी प्रयत्न करेन. त्याशिवाय BSc नर्सिंग कॉलेजला 100 विद्यार्थ्यांची क्षमतेचं आपण मंजूर केलं तर त्याला इमारत अजून नाही ती मी तात्काळ गेल्यानंतर मंजूर करण्याचा प्रयत्न मी करेन. सांगली सिव्हिल रुग्णालयात 500 बेडचं रुग्णालय मंजूर होतं. ते 292 कोटीचं होतं. परंतु ते DSR जुना होता. निविदा आम्ही काढली होती परंतु जी निविदा आली ती फार मोठ्या उच्चतम दराची आली. त्यामुळे आमच्या अधिकाऱ्यांची समिती आहे त्यांनी ते रिजेक्ट केलं. आता नवीन DSRनं आपल्याला ही HPC समोर जावं लागेल हाय पॉवर कमिटी पुढं आणि निविदा काढावं लागेल. मला वाटतं हे काम सुद्धा मी लवकरात लवकर करेन आणि 500 बेडचं हे सांगलीचं हॉस्पिटलचं काम लवकर सुरू होईल. आता DPDC मधून खाडे साहेबांचे मला मनपूर्वक आभार मानले पाहिजे. कारण त्याने MRI मशीन दिलं, CT स्कॅन मशीन दिलं, स्किल लॅब दिलं, CSST आणि या विभागाचे अत्याधुनिक उभं करण्यासाठी त्यांनी चांगला निधी दिला. आणि ते सांगत होते की करोनानंतर जवळजवळ 125 कोटीच्या वर या हॉस्पिटलला निधी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मी त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि अशाच प्रकारचं काम आता सुनीलभाऊ आणि खासदार दोघांनी आता चंद्रकांत दादा पाटील आपले पालकमंत्री आहेत आणि मी अधिष्ठाताना सांगेन की ज्या गोष्टीची ताबडतोबीनं कमतरता आहे ती आपण DPDC मधून करून घ्या. आणि विशेषतः रूफटॉपवर सोलर कसं बसवता येईल पूर्ण झालं चालू झालं का? आता हे सगळं लाईट सोलर आहे त्याला माहीत आहे. चांगलं काम झालं त्यामुळं विजेचा खर्च वाचेल आणि आपलं चांगलं काम या ठिकाणी होईल. बंधू भगिनींनो आता ज्याचा उल्लेख सुपर स्पेशालिटीचा केला. आता केंद्र सरकार आता करेल का नाही मला माहिती नाही परंतु आपण थोडी 6 महिन्याची वाट बघू नाही तर आपणच ते मंजूर करून टाकू राज्य शासनाच्या वतीनं. परवा केंद्र सरकारच्या बजेटमधून आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आता या वैद्यकीय क्षेत्राकडे आणि प्राथमिक शिक्षणाकडे फार मोठं केंद्र सरकार लक्ष द्यायचं त्यांनी धोरण जाहीर केलेलं आहे.
आणि त्या भाषणात म्हणाल्या की आता चांगला निधी तर आम्ही देऊच, आणि त्यांनी जवळजवळ MBBSचे विद्यार्थी किती माणसामागे एक डॉक्टर असावा याचं गणित त्यांनी सांगितलं. आणि मला त्यांचे मनपूर्वक आभार मानले पाहिजे की गेल्या वर्षी 10 शासकीय नवीन महाविद्यालयांना जवळजवळ 1000 क्षमतेला विद्यार्थ्यांच्या प्रयोगक्षमतेला त्यांनी मान्यता दिली. आणि गेल्या वेळेला आमच्या 10 जिल्ह्यामध्ये ही नवीन शासकीय महाविद्यालय झाली आणि सगळी प्रवेश क्षमता ही 100% पूर्ण झाली. आता या 10 महाविद्यालयामध्ये आमची एक अडचण आहे की स्टाफ मिळणं हे फार मोठी अडचणीची आणि जिकिरीची गोष्ट आहे. आता MPSC मार्फत जाहिराती काढून सुद्धा काही डॉक्टर्स तयार होत नाहीत. आणि यासाठी मी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चांगले डॉक्टर्स नेमण्यासाठी मी एक समिती नेमलेली आहे. त्यांना कितीही पैसा द्यायला लागो परंतु त्यांना आपल्या या सेवेमध्ये आणणं आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण हे उच्च दर्जाचं करण्याचं काम या खात्याचा विभागाचा प्रमुख म्हणून मला करावं लागेल. आणि मी ते केल्याकडे राहणार नाही असा विश्वास मी देतो. आणि घोषणा केलेली होती की आपल्याला सिव्हिल हॉस्पिटल जिल्ह्याच्या ठिकाणी जिथे देत असते, आता आपला सांगली असेल किंवा मिरज असेल या ठिकाणी एक केअर कॅन्सर सेंटर सुरू करायचं आहे. त्याला आपल्या राज्याची सुद्धा वैद्यकीय शिक्षण विभागाची एक पॉलिसी आम्ही ठरवलेली आहे. आम्ही येत्या 15-20 दिवसाच्या आत मंत्रालयासमोर मंत्रिमंडळासमोर जातोय आणि L1, L2 आणि L3 या पद्धतीचं मॉडेल केंद्र सरकारने दिलेलं आहे. L1 म्हणजे मुंबईमध्ये असलेलं कॅन्सर सेंटर टाटाचं, ते टाटाच्या सहकार्याने आम्ही करणार आहे. आणि L2 आणि L3 हे केअर युनिट सुरू करणार आहे. मला वाटते पॉलिसी ज्यावेळेला जाहीर होईल त्यावेळेला मिरजेला एक कॅन्सर सेंटर पहिलं आपण चालू करू हाही विश्वास कॅन्सरचं L2चं आपण केअर युनिट हे लवकरात सुरू करू असा विश्वास मी या निमित्ताने देतो. आपल्याला हृदय विभाग लवकरात लवकर चालू करायचा आहे. कॅन्सरचं हॉस्पिटल आपल्याला लवकरात लवकर चालू करायचं आहे. आणि हे जी बिरशीचा थोड्या ज्या दुरुस्त्या आहेत माझं श्रीभाऊ डिप्युटेशन करून घ्या, अशी चकाचक इमारत जर तयार करा दिवाळीला. मला वाटतं याचं पूर्णपणानं स्वरूप आता झालेलं आहे. आता बाहेरनं जर व्यवस्थित करून घ्या विनंती मी या निमित्ताने करतो. आणि आपल्याला येणाऱ्या पेशंटची सेवा ही चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. कारण अजूनही आपल्याकडे जे पेशंट येतात ते गरीब येतात, ज्याच्याकडे पैसा आहे तो खाजगी दवाखान्यातच जातो. येणाऱ्या या गरीब पेशंटची चांगली व्यवस्था होणं आणि त्याला सुविधा मिळणं हे मिरजेमध्ये यापूर्वी होत आलेलं आहे. या पुढच्या काळात सुद्धा आपण चांगलं काम सगळ्यांनी मिळून कराया आणि या मिरज रुग्णालयाचा सुद्धा चांगल्या प्रकारे नावलौकिक करूया एवढी अपेक्षा मी या निमित्ताने करतो. आणि एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी आपण सर्वांनी मला दिली. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून मी आपली रजा घेतो. जय जय.